नमस्कार, एसके मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेसाठी या महिला अर्ज करू शकणार नाहीत। जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख। या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मंडळी, महाराष्ट्रात प्रत्येक पात्र महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे। याबाबत कोणतीही शंका बाळगू नये असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी म्हटलेले आहे। योजनेची अंतिम तारीख 31 ऑगस्ट असून जिल्ह्यातील पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी 8 जुलैपासून विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे। महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू झाली असून त्यामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। 3 जुलै रोजी सरकारने या योजनेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत। आता 21 ते 65 वयोगटातील विवाहित महिला, घटस्फोटित, परित्यक्त्या किंवा निराधार महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात। तसेच प्रत्येक कुटुंबातील एकटी महिला देखील याचा लाभ घेऊ शकते। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ज्या कुटुंबाकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे तेही या योजनेत सहभागी होऊ शकतात। ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा आउटसोर्स आणि स्वैच्छिक आणि कंत्राटी कर्मचारी देखील पात्र असतील। तथापि ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजनेअंतर्गत 1,500 रुपयांपेक्षा जास्त अनुदान मिळते त्या महिला योजनेसाठी पात्र असणार नाहीत। त्यांनी या योजनेसाठी अर्ज करू नयेत असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे। सरकारच्या नवीन निर्णयामुळे ही योजना अतिशय सोपी आणि सुलभ झाली आहे। आता पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका धारकांना उत्पन्नाच्या पुराव्यासाठी इतर कोणत्याही उत्पन्नाच्या पुराव्याची गरज नाही। 15 वर्षे जुने रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र हे रहिवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे आणि तसेच अधिवास प्रमाणपत्राची सुद्धा आवश्यकता नाही। इतर राज्यातील विवाहित महिलांसाठी त्यांच्या पतीचे जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा रहिवासी प्रमाणपत्र स्वीकारले जाईल। या योजनेसाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले आहे। 8 जुलैपासून जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक गावात शिबिरे आयोजित करण्यात येणार असून त्यामध्ये महिला अर्ज करू शकतात। या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आता खूप सोपी झाली आहे। कोणत्याही मध्यस्थाच्या मोहात पडू नका। तुम्ही स्वतः किंवा तुमच्या घरातील तरुण सदस्याद्वारे अर्ज करू शकता। फोटो काढून आणि इतर माहिती भरून eKYC करता येते। शासनातर्फे आयोजित शिबिरांमध्येही मदत केली जाणार आहे। चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।